सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं सीना नदीकाठची अनेक गावं पुराच्या विळख्यात सापडलेली आहेत आणि असंच एक गाव म्हणजे उंदरगाव आणि याच उंदरगावातलं शिंदे कुटुंब आता माझ्यासोबत आहे। खरं तर पूर परिस्थिती किती भीषण आहे आणि या पूर परिस्थितीनं किती भविष्यातलं मोठं संकट या लोकांच्या समोर आहे आणि किती चिंता या सगळ्याची त्यांना सतावते हे आपण या माध्यमातून पाहणार आहोत। आता हे सगळं शिंदे कुटुंब आहे ते एका निवारा केंद्रामध्ये आलेलं आहे। त्यांचं 1 महिन्याचं बाळ घेऊन हे सगळं कुटुंब जे आहे त्यांना या सगळ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागलेलं आहे। माझ्यासोबत शिंदे आहेत, बोलूयात। त्याचं नाव काय तुमचं, किती वर्ष झालं गावामध्ये? चंद्रकांत सदाशिव शिंदे, उंदरगाव। माझं वय आता 46 आहे आणि गावामध्ये मी 20 वर्ष झालं राहतो। दुसऱ्याची शेती करतोय, बटाणी आणि स्वतःचं आपलं परिवार। किती लोक आहेत घरामध्ये आणि उदरनिर्वाह कसं चालतो? घरामध्ये 10 लोक आहेत। आम्ही दोघं भाऊ असे रानात मोलमजुरीच वर्ग वगैरे करून खातोय सध्या आणि त्याच्यावरच आमचं कुटुंब सहपरिवार आपलं कसं तरी राहतोय आम्ही। स्वतःची शेती नाही? स्वतःची शेती एक पण नाही, कुठलीच नाही, म्हणजे 1 एकर वगैरे कुठले काहीच नाही, काहीच नाही। काय म्हणजे वर्षाला साधारण खर्च तुमचा एकूण 10 लोक घरात आहेत, खर्च साधारण कशा तसं मिळगतीच्या ह्याच्यावर असतं। समजा येईल तसंच आम्ही लागल तसंच घेतो आम्ही, म्हणजे मिळेल जेवढं समजा काम लागेल त्या परिस्थितीत तेवढ्यातच घेतो। आता वार्षिक उत्पन्न काय नाहीच, कुठल्या परिस्थितीत नाहीच आपल्याकडे। जेवढं लागल काम तेवढ्यातच आपल्या घराचा प्रपंच कसं तरी भागवायचा, नाही तेवढंच। आता खरं तर गावात घर तुमचं स्वतःचं आहे का आणि काय परिस्थिती आहे आता घराची? नाही, घरात स्वतःचं घर आहे। घरामध्ये परिस्थिती आता वाईट, एकदम बिकट आहे। 2-3 पोती ज्वारीची होती ती पण पूर्ण पाण्यामध्ये आहेत आणि साखरेचं वगैरे पोतं आता नवीन काल परवा घेतलं होतं ती पण पाण्यात आहे। कपडे वगैरे सगळे पाण्यामध्ये भिजलेले आहेत। अंतरायचं पांघरायचं सुद्धा आम्ही काय घेतलेलं नाही, संग सगळं पाण्यात आहे। आणि नवीन आता जी काय मुलीला नवीन काय घेतलं होतं आम्ही, खरेदी केली होतं ती पण सगळं पाण्यात आहे आणि आता कमीत कमी 2 ते 3 फुटापर्यंत पाणी घरात आता सध्या आहे, अशी परिस्थिती आहे। आणि रात्री आम्ही तिथून 2-2:30 वाजता ज्यावेळेस निघालो होतो त्यावेळेस आमच्या लहान मुलाला बारक्यात घेऊन आलो होतो, त्यावेळेस वरून पाऊस होता आणि अत्यंत वाईट परिस्थिती होती। 2-2.5 फुटापर्यंत पाणी आम्ही दोघं त्या मुलीला घेऊन येत होतो। वाईट परिस्थिती आमची। मोलमजुरी करून तुम्ही आपलं कुटुंब जगवत होता, घरात आता पाणी आलेलं आहे, घरातलं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर जे काही तुम्ही धान्य साठवलेलं होतं त्याचं देखील नुकसान झालं। पुढं कसं मग? आता ह्याच्यावर कसं आहे, शासन ज्यावेळेस आम्हाला मदत करेल त्याच्यावरच आमचं पुढचं वाटचाल आहे। आतापर्यंत आमचं इथं जी काय उदरनिर्वाहाचं जे काय काम समजा चाललेलं आहे, आता सध्या जेवणाची सोय असू किंवा राहण्याची सोय असू द्या, चहा पाण्यापासून दादासाहेब साठे आणि मिनलताई साठे यांनी केलेली आहे। राहण्याची सोयसुद्धा त्यांनीच केलेली आहे, तिथनं उंदरगावपासून इथपर्यंत आणण्याची सोय पण त्यांनीच केलेली आहे। बाकी आता पुढं इथून घरी जाऊन काय करायचं किंवा काय खायचं हे आता सध्या अजून तर काय, जोपर्यंत देईल तोपर्यंत काय करू शकत नाही। आता तर आमच्यापाशी काहीच नाही आहे। सरकार मदत करणार म्हणते, ज्यांची जमीन आहे त्यांना काही प्रमाणात मदतसुद्धा मिळेल, पण ज्यांची तुमच्यासारखी जमीन नाही मग त्यांनी काय करावं, कसं काय भविष्य? आता सरकार ज्याला जमीन आहे त्यांना देईल पण, किंवा आता सध्या आम्ही दुसऱ्याची बटाईने करतोय ती त्यांना ते मिळणार आहे, पण आता आम्हाला त्यातला मोबदला मिळू शकत नाही। आता आम्ही मागणार कुणाकडे, ही जात कुणाकडे द्यायची? आम्ही सरकार तर आम्हाला देऊ शकत नाही, मग आता मागणार कुणाला आम्ही? ही पुढचं आम्हाला भविष्यात काय करायचं तेच काय समजत नाही आता। तरी आज सरकारकडे एवढीच विनंती आहे की बाबा ह्या गरीबाकडे किंवा या बाकीचे जे काय पूरग्रस्त झाले आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांना काहीतरी कुठं मदतीचा हात त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवावा, ही सरकारपर्यंत विनंती आहे आमची। मावशी, खरं तर घर सांभाळणं हे महिलांची मोठी जबाबदारी असते। सगळ्याच्यावर कसरत करत तुम्ही सगळा संसार उभा करत असता। तुम्ही तर मोलमजुरी करून तुमचे मिस्टर आहेत ते सगळे पैसे मिळवत होते, सगळं आता पाण्यात गेलेलं आहे, काय दिसतंय?
पाण्यात गेलेलं आहे सगळं. आता एवढं कष्ट करून आम्ही केलेलं हे झालेलं पाण्यात गेलेलं आहे. आता या बाळाला आणलेलं होतं, या बाळाचं बारसं घालायचं होतं आम्हाला, त्या बाळाला डाग केलेलं ते पण पाण्यात गेलेलं आहे. आता त्या बाळाला काय करायचं, उद्या घालवायचं आम्हाला त्या बाळाला, म्हणजे सासरी पाठवायचं आहे. मग ती बारसं करून आम्हाला सासरी पाठवायचं होतं. आता हे सगळं पाण्यातच गेलं. आता ह्याच्यावर काय करायचं आम्ही? मग आमची अशी विनंती आहे की सरकारला जी गेलेलं आहे ते आम्हाला त्यांनी परत करा, अशी विनंती आहे. 2 जनावर होतं, ती पण आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, पण सोडता आलं नाही आम्हाला. तिथंच त्यांना तसं सोडून दिलेलं आहे आम्ही. आणि कोंबड्या वगैरे केल्यावर ती पण मेलेतच बहुतेक जमा, का आम्हाला माहीत नाही. आता गेलोच नाही बायला, त्यामुळे ती सुद्धा ती वाहून गेली असतील किंवा माहीत नाही अजून पुढचं तरी काय जाईल, बघाय तर गेलेलं नाही. पाहिलं आपण कशा पद्धतीची परिस्थिती या सगळ्या पूरग्रस्त नागरिकांची आहे. खरं तर गावात पाणी आलेलं आहे, घरात पाणी आलेलं आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत आणि त्यामुळं आता भविष्यात करायचं काय, उद्या काय करायचं ही एक चिंता मोठ्या प्रमाणावर या सगळ्यांना सतावते असं म्हणावं लागेल. खरं तर ज्यांची जमीन आहे त्यांना काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सरकार मदत करतं त्याप्रमाणे मदत मिळेल देखील. मात्र ज्यांच्याकडे जमीनच नाही, जे मोलमजुरी करून आपलं कुटुंब जगवत होते, त्यांनी काय करायचं, त्यांना मदत करण्यासाठी तरी सरकारनं नेमकं काहीतरी करावं अशा पद्धतीची देखील आता अपेक्षा काही या सगळ्या नागरिकांकडून व्यक्त होताना बघायला मिळते. मात्र एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीची गंभीर परिस्थिती या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला या निमित्तानं तयार झालेली आहे. सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, माढा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.